अमरावती शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या काही दिवसात उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे। पोटे कॉलेज रोड परिसरात तरुणाला लुटणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। 1 जुलै रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात एका तरुणाने जबरी चोरीची तक्रार दाखल केली होती। फिर्यादी आणि त्याचा मित्र पोटे कॉलेज रोडवरील बुंगो लॉन परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत विवो आणि रिअलमी कंपनीचे 2 मोबाईल तसेच रोख रक्कम हिसकावून नेली होती। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेला मोबाईल अमरावतीतील इतवारा बाजारात विक्रीसाठी आणण्यात आला आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी पोटे कॉलेज रोड परिसरात एका मुलगा आणि मुलीला अडवून जबरदस्तीने 2 मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले 2ही मोबाईल जप्त केले असून या कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। आरोपींकडून आणखी गुन्ह्याची उकल होते का याचा तपास आता पोलीस करीत आहेत। अमरावती गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।